मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी अखेर मदत जाहीर. शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची आशा होती. हे पॅकेज शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटणार. सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजवर विजय वडेट्टीवारांची टीका. शेतकऱ्यांना मदत करायची आहे तर ताण सहन करावा लागेल. इतकी अतिवृष्टी होईल याची कल्पना नव्हती, फडणवीसांचं वक्तव्य. राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान. 53 तालुक्यांना सरसकट मदत मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. घरांची पडझड झालेल्यांना नवीन घरं बांधून देणार, तर दुकानदार आणि व्यावसायिकांना 50,000 मदत करणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. ज्या शेतकऱ्यांची दुधाळ जनावरं दगावली त्यांना प्रति जनावर 37,500 रुपये मदत, तर कुक्कुटपालकांसाठी 100 रुपये प्रति कोंबडी अशी मदत. जमीन खरडून गेल्यास 47,000 हेक्टरी तात्काळ मदत मिळणार. पुरामुळे विहिरींमध्ये अडकलेला गाळ काढण्यासाठी 30,000 रुपये प्रति विहीर इतकी मदत देणार. उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा केली, मात्र एकही कवडी दिली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर 5,000 कोटी शेतकऱ्यांना दिले. मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. सरकारच्या खिशात काहीही नसताना 31,000 कोटींचं एस्टिमेट कसं बनवलं? अंबादास दानवेंचा सवाल. 6 लाख हेक्टरचं नुकसान. 31,000 कोटींचं पॅकेज नेमकं कोणासाठी? मुख्यमंत्र्यांनी माहिती द्यावी, दानवेंची मागणी. एकही पूरग्रस्त सुटणार नाही याची काळजी घ्या. पूरग्रस्तांपर्यंत 100% मदत पोहोचण्यावर भर द्या. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महायुती समन्वय समितीच्या बैठकीत सूचना. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अतिवृष्टीमुळे 409 कोटींचं नुकसान. रस्ते, नाले, पुलासह इमारतींचा समावेश. राज्य सरकारला मनपा पाठवणार अहवाल. सुधारित अहवाल तातडीनं राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश. नांदेडच्या नायगावात पावसामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. शेतात पाणी साचल्यानं सोयाबीनला फुटले मोड. हेक्टरी 50,000ची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये एकीकडे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर दुसरीकडे दाट धुकं पडत असल्यानं कापूस, सोयाबीन पीक पुन्हा संकटात. धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये 2 एकर सोयाबीन पाण्यात. उरलेलं सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. सरकारनं भरघोस मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. सरकार स्वतःच्या धुंदीत, मस्तीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी सरकारला काही देणं घेणं नाही. लातूरमधील आढावा बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका. हिंगोलीच्या डिग्रस फाटा परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं बैलगाड्यांसह रास्ता रोको. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी. यवतमाळच्या बाबुळगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. 7/12 कोरा करा या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक. शेतकऱ्यांच्या पोटातली आग तुम्हाला दिसत नाही का? ट्रिपल इंजिनच्या सरकारकडून जास्त मदतीची अपेक्षा होती. ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. अमरावतीच्या तिवसामध्ये प्रहारचं रास्ता रोको आंदोलन. बच्चू कडूंच्या नेतृत्वात अमरावती नागपूर महामार्गावर आंदोलन. ओला दुष्काळसह कर्जमाफी जाहीर करण्याची प्रहारची मागणी. फळपीक विमा योजनेचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार. सिंधुदुर्गातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. नितेश राणेंच्या आयोजित बैठकीत निर्णय. हैदराबाद गॅझेटियर जीआरला स्थगिती नाही. मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. राज्य सरकारला मोठा दिलासा. आम्ही खरे असल्यानं न्यायदेवता आमच्या बाजूनं. कुणी कितीही विरोध केला तरी आम्ही खरे आहोत. हैदराबाद गॅझेटला स्थगिती देण्यास न्यायालयानं विरोध केल्यावर जरांगेंची प्रतिक्रिया. कायदा हातात घ्यायला अक्कल लागत नाही. आम्ही संविधानाच्या मार्गाने जातोय. आमची डोकी फुटणार असतील तर शासन आणि पोलीस जबाबदार. छगन भुजबळांचा इशारा. कोणतंही पुस्तक फेकलं नाही. हे 100 वर्षांपूर्वीचे विचार असलेलं पुस्तक आहे. काही परिचारिकांनी पुस्तकावरील कव्हर पाहिलं आणि नाकारलं. किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. राजेंद्र कदम यांच्या विरोधात नर्सिंग स्टाफची हॉस्पिटलकडे तक्रार. दोन्ही पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात लिखाण आणि त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या. परिचारिकांचं वक्तव्य.
कृत्य करणाऱ्या कर्मचारी महिला अद्यापही ठाम. हा प्रबोधनकारांचा अपमान नसून राज्यातील पुरोगामी चळवळीचा अपमान. अमोल मिटकरींची टीका. गौतमी पाटीलनं धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस. गौतमीने पोलिसांकडे जबाब नोंदवला नाही. पोलिसांची नोटीसला उत्तर देणंही टाळलं. इंदापुरातील लाखेवाडीमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी. प्रसारमाध्यमांशी बोलणं मात्र गौतमीनं टाळलं. गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी कागदपत्रांची गरज. मध्यरात्रीपासून टोल नाका सुरू. कागदपत्र योग्य नसल्यास फाईन भरून करावा लागणार गोवा राज्यात प्रवेश. एमपीएससी कडून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध. जाहिरातीद्वारे 938 पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार. 4 जानेवारी 2026 रोजी परीक्षा होणार. बेस्ट कामगारांना दिवाळीचा बोनस आणि पगार दिवाळी आधी मिळणार. 10 ऑक्टोबर रोजी मिळणार पगार. बेस्ट कामगारांची दिवाळी गोड होणार. आता एसटी पर्यटन पास स्वस्तात मिळणार. आवडेल तिथे प्रवास योजनेच्या भाडेदरात मोठी कपात. किमान 225 तर कमाल 1254 रुपयांपर्यंत कपात. सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती. रामगड राज्य संरक्षित वास्तू घोषित करण्याचा निर्णय. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. सिंधुदुर्ग आणि गोवा हद्दीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीला येत्या 8 दिवसात फॉरेस्ट डिपार्टमेंट घेणार ताब्यात. ओंकार हत्ती रेस्क्यू ऑपरेशन नावानं राबवली जाणार मोहीम.